लावलं होतं फास्ट मशीनमध्ये. तुम्हाला बघितलं हे मटेरियल सगळं मिसळलं आहे. आता मटेरियल मिसळलं आहे. आता मटेरियल काय आणलं होतं ते तुम्हाला दाखवलं होतं. आता इथं काय आणलं होतं भारतीय NPK. बघून घ्या भावांना, नावं बघून घ्या मटेरियलचं काय काय आपण आणलं होतं. भारतीय NPK काय आणलं, भारतीय NPK हीच आहे 15-15. बघा ही 15-15 आणलंय. दाखवा हे कोणचं आहे, भारतीय NPK 9-24-24. ही 9-24-24 15-15 15-15. आता हे बघून घ्या भावांनो कोणचं आहे. हे 60 NPK भारतीय NPOP. हे बघून घ्या भावांनो. हे आपण हे टाकलं, हे टाकलं आणलंय. हे काय आहे, कसं टाका चालू केलं बघून घेऊ शकता. पेरूच्या कसं टाका चालू केलंय बघून घ्या. तर हे आमच्या साधारण भाव टाकते ते कसं टाकते त्या मला दाखवतो. हो हे मंडळी नमस्कार, गुड आफ्टरनून. आता काय झालंय मंडळी, आज आलोय आपण रानात आपल्या भावांनो पेरूला घालायचं आहे खात घालायचं आहे. आता पक्की करून घ्यायची आपल्या पेरूची. आता तण झाले, आता हे बघून घेऊ शकता. आता हे आपल्या पेरूचं आता हे तण झालं दिसतंय का, हिरवं तण झालेलं. ते तण आता ट्रॅक्टर फिरवून म्हणजे 3 चाकी ट्रॅक्टर फिरवून पूर्ण हे करून घ्यायचं. त्याच्यावर आता शेणखत टाकलाय. शेणखत टाकताना काय मी व्हिडिओ केला नाही. थोडं काय झालं, घरच्या कामानिमित्त काय आपल्या अदर गोष्टी ब्लॉक केलेत आपण, त्यामुळे टाइम भेटला नाही. शेतातलं ब्लॉग लय दिवस झालं भाऊन शेतातला ब्लॉग केला नव्हता. माझ्या 15 महिना झाला असेल मी शेतातला ब्लॉग केलाच नसेल. त्यामुळे भाऊंनो आज तुम्हाला दाखवतो आपल्या पेरूला खात घालताना तुम्हाला मी सारे डिटेल शेअर करणार. आता मी आता कोणचा खत आणलाय ते बी दाखवतो भाऊंनो. खताची नावं बी वाचून दाखवतो. खात मिसळताना तुम्हाला आमची सर्व फॅमिली तुम्हाला दाखवतो. सगळी फॅमिली आम्ही आलेलो आहे. काय आमचे बाईची आहेत ती जरा विरोध करणार आहेत, त्यांची आमची कॉमेडी बघा कशी असते कॉमेडी. आता सगळे तुम्हाला मी डिटेल सगळे शेअर करतो. आता तर मंडळी काय करतो, लावतो बॅक कॅमेरा आणि कोणचं खातं आणले ती मिसळताना आमचा भाऊ मिसळतंय. फादर बी आहेत, सगळे आहेत, मदर बी आहे, मी बी आहे. ते तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करतो. आमचा भाऊ बघा मला किती नावं ठेवतोय तुम्हाला आता सर्व डिटेलमध्ये दिसलं. आता मला बघा विरोध करणारी घरची बी आहे ती सगळे आहे ती. पण भावांनो तुम्ही सपोर्ट करा भावांनो. 200 सबस्क्रायबर आता एकच कमी आहे भावांनो. सबस्क्रायबर एकच कमी आहे आता. आपले लवकरात 200 सबस्क्रायबर होणार आहेत भावांनो. मस्त मान्य आपल्या गरीब कमी आहे भावांनो. आपले काय जण आहे ते पुढं चालले ते आपल्यापेक्षा मागणं चॅनल बनवून पुढे गेले ते. पण भावांनो आपल्याकडून तुम्हाला डिटेल एक शिकण्यासारखं कंटेंट असतात. मी काय फालतू टाइमपास वारी बनवत नाही. मी काय पैसे कमवण्यासाठी ब्लॉगिंग करत नाही भावांनो. मला घरच्यांचा इतका विरोध आहे तरी बी मी करत असतो. कारण काही शेतकऱ्यांच्या कुटुंबाची किती मेहनत असते, मिडल क्लास फॅमिलीतली किती कष्टाचं ती मला दाखवत असतो भावांनो. मी काय पैशासाठी युट्यूब चालू केलं नाही. मी काय तुम्हाला शिकण्यासाठी कंटेंट टाकत असतो. माझं एक सुद्धा कंटेंट तुम्हाला भावांनो फालतू नसतो. मी सर्व डिटेल तुम्हाला शिकण्यासारखं कंटेंट करत असतो. माझ्याकडनं तुम्हाला शेतकऱ्यांची मेहनत असतो. शेतकऱ्यांना किती रक्ताचं पाणी करून भावांनो कष्ट करावं लागतं मी तुम्हाला दाखवत असतो. तर भावांनो आता पेरूला खात घालताना तुम्हाला मी सर्व डिटेल शेअर करणार आहे. 250 ग्रॅमनं आम्हाला खात टाकायचं. खात कोणचं आणलाय मी तुम्हाला सगळं वाचून दाखवणार. पोती बिती सगळे मी तुम्हाला वाचून दाखवणार भावांनो. आमचा काय पेरू भावांनो, पेरूचं जर तुम्हाला व्हिडिओ जर बघितला असेल ना, स्टार्टिंग ते नांगरणीपासून ते भावांनो ड्रिप हातरण्यापासून पेरू लावल्यापासून भावांनो पेरू आता एवढं आलायपर्यंत तुम्हाला ओल्ड वेस्ट मध्ये माझ्या युट्यूब चॅनलवर ओल्ड डेज मध्ये जावा. व्हिडिओ आहेत भावनो. जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केली 10 जानेवारीपासून तिथनं तुम्ही 1 महिन्याचा व्हिडिओ बघा. जानेवारीचा व्हिडिओ बघून घ्या भावनो. सर्व व्हिडिओची आपले पेरूची सर्व मी माहिती टाकलेली आहे. सर्व जसं पेरू लावल्यापासून ड्रिप हातरल्यापासून ती मोठा होईपर्यंत आपल्या युट्यूबच्या चॅनलवर अवेलेबल आहे भावनो. तर भावनो काय करूया आता, सॉरी भावांनो मी काय म्हणतो 10 फेब्रुवारीला आपण पेरू लावला. क्षमा असावी. 10 फेब्रुवारीचे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. 10 फेब्रुवारीत आपण पेरू लावलाय. ती काय झालं बोलण्यात हुकलं, मला वाटलं जानेवारी लावलाय. नाही 10 फेब्रुवारीला आपण पेरू लावलाय. 10 फेब्रुवारीचं तुम्हाला बघायचं असली पेरूची मेहनत कशी केली आम्ही, ड्रिपा कशा हाताळल्या ती तुम्हाला सर्व डिटेल मी तुम्हाला युट्यूब चॅनलवर मी टाकलेली आहे. तर युट्यूब चॅनल तुम्ही आपल्या व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर आता मी काय करतो बॅक कॅमेरा लावून तुम्हाला कोणचं खात टाकले ते कोणचं आम्ही कसं खात मिसळतोय ते तुम्हाला सर्व एक स्टार्टिंग ते एंड पर्यंत तुम्हाला माहिती सर्व डिटेल मी शेअर करणार. तुम्हाला मी दाखवणार. डायरेक्ट मी दाखवत असतो भावनो, करून दाखवत असतो. मी काय असं नाही फास्ट मशीन मी टाकताना दिसतील, पण तुम्हाला काय रिअल मेहनत असते भावनो ती तुम्हाला सर्व दिसणार आहे.
तर लावतो भावानं बॅक कॅमेरा. आता काय भावानं आता ही खात मिसळायला चालू आहे. आता काय करतो गिंबल सेट करतो आणि तुम्हाला आता मिसळताना तुम्हाला सर्व काय डिटेल शेअर करतो. आता इथं करतो गिंबल सेट. तर मंडळी आपण थोडं फास्ट मोशन लावलं होतं. फास्ट मोशनमध्ये तुम्हाला बघितलं ही मटेरियल सगळं मिसळलं आहे. आता मटेरियल मिसळलं आहे. आता मटेरियल काय आणलं होतं ते तुम्हाला दाखवत होतं. इथं काय आणलं होतं भारतीय NPK. बघून घ्या भावांना, नावं बघून घ्या मटेरियलचं काय काय आपण आणलं होतं. भारतीय NPK काय आणलं, भारतीय NPK हीच आहे 15-15. हा 15-15 आणलं आहे. आता हे कोणतं आहे भारतीय NPK 9-24-24. हे 9-24-24 15-15 घ्या 15-15. आता हे बघून घ्या भावांनो कोणचं आहे हे 60 NPK भारतीय NPOP. हे बघून घ्या भावांनो. हे आपण हे टाकलं आणलंय. हे काय आहे टोटल 220. हे बघून घ्या भावांनो. टोटल 220 क्रायकेन आहे. क्षमस्वामी बोलण्यात होती माझ्या. तर बाई दाखवली तुम्हाला. स्टार्टिंग केली आता त्यांनी. आता ते काय करतो ह्याच्यात दगड ठेवतो माराने बस चालू आहे. आता कसे माप टाकले आता ह्यांनी चालू केलं बघा. ते कसं टाकायचं चालू केलं बघून घेऊ शकता. पिरूच्या कसं टाकायचं चालू केलं बघून घ्या. आता हे आमच्या साधारण भाऊ टाकते त्या कसं टाकते त्या तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा दोन्ही साईडनं मटेरियल टाकलं आहे बघा. दोन्ही साईडनं मटेरियल टाकायचं चालू केलं आहे. दोन्ही साईडनं मटेरियल टाकायचं चालू आहे बघून घेऊ शकता. दोन्ही साईडनं मटेरियल टाकायचं चालू आहे. तर बघा हे कारण का मुळीपाशीपर्यंत जायचं नसतं. मुळीपर्यंत कधीच मटेरियल टाकायचं नाही. त्यामुळे मुळी सोडून थोडं इतडभर टाकायचं असतं. हां बघून घेऊ शकताय. पिरू भारी आला आहे बघा. कमेंट करून सांगा की कष्टातून करावं लागतं आहे बरं. आमची मदर इंडिया बी टाकते बघा. हां बघा बरं. आता काय करतो बा तिकडे जाऊन तुम्हाला गिंबल सेट करतो. म्हणजे आपण बी टाकताना तुम्हाला सर्व डिटेल दिसेल. म्हणजे आता हे काय करतो इथं करतो गिंबल सेट. म्हणजे तुम्हाला मी मटेरियल टाकताना सर्व काय डिटेल दिसेल. बघा इथं केलं गिंबल सेट. फास्ट मोशनमध्ये तुम्हाला सर दिसणार तुम्हाला. तर मंडळी बघितली पाटी भरून आणली आपण. आता ही मंडळी आपण हे पाटी आणली तुम्हाला फास्ट मोशनमध्ये दिसेल सर्व. असं इकडं टाकायचं असतं. आता इकडून फिरून टाकते मी. आता इकडून टाकतो मला दिसतं तुम्हाला सगळं फास्ट मोशन. आता लागलं फास्ट मोशन बघून. मंडळी मटेरियल टाकायचं चालू आहे. बघितलं असेल बघा पाटी हातात आहे माझ्या.
पाठी भराय आलोय आता, पाठी मी भराय आलोय आता. तर मंडळी तुम्हाला मी सर्व डिटेल शेअर करतोय भावांनो. शेतकऱ्यांना किती कष्ट असतात मी सर्व डिटेल तुम्हाला शेअर केली आहे. आता बघून घेऊ शकता मटेरियल अजून टाकायचं चालू आहे, ती घरची चालू आहे ती. मी पाठी भराय आलोय. एक सरी फास्ट मोशनमध्ये तुम्हाला दिसली असेल भावांनो. तुम्हाला दाखवण्यासारखं खूप आहे अजून. तुम्हाला ऑल प्लॉट दाखवलं असतं भावांनो, पण कसं असतं भावांनो, यूट्यूबचे काय नियम असतात, यूट्यूबचे काय क्रायटेरिया असतात, पूर्ण भावांनो मोठे मोठे ब्लॉग चांगली वाटत नाही. त्यामुळे शॉर्टमध्ये तुम्हाला सर्व डिटेल शेतकऱ्यांचे किती कष्ट असतात भावांनो ती तुम्हाला मी सर्व डिटेल शेअर केली भावांनो. तर भावांनो तर भेटूया उद्या हिंदी ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनल जर नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या डेलीचे व्हिडिओ भावांनो तुम्हाला पहिली नोटिफिकेशन येईल भावांनो. तुम्हाला कष्टाने मी व्हिडिओ बनवत असतो. आपल्या व्हिडिओला थोडी छोटीशी लाईक करत जावा, म्हणजे तुमची एक लाईक म्हणजे खूप मोठी मोटिवेशन असते भावांनो. तर भेटूया भावांनो हिंदी ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, वंदे मातरम भावांनो.